स्वस्त्यस्तु सतां कल्याण अशेषसन्मङ्गलानि भवन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलकृतकलमशापनोदनपटतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते श्रीमद्भागवतमहापुराणे सूतशौनकादिसंवादे अद्य कथाप्रसङ्गे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः। हरिः ओम। मागच्या स्कंधामध्ये आपण पाहिलं की परीक्षित राजाने त्या शमिक ऋषींच्या जे ध्यानाला बसलेले आहेत, परमात्म्याचं ध्यान करत आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये सर्प टाकलेलं आहे आणि शमिक ऋषींनी आपला पुत्र असणारा शृंगी या लहान बालकाने तो शाप दिला आहे तो परीक्षित राजाला तो देणे योग्य नाही, हा सर्व वृत्तांत आपण पाहिला आहे। त्यानंतर 17ला प्रारंभ झालेला असून शुकाचार्य आणि परीक्षित राजांचा संवाद या ठिकाणी झालेला आहे। शुकाचार्यांना परीक्षित राजाने अनेक प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत। गृहस्थाश्रम्यांना कोणते धर्म, गृहस्थाश्रमी लोकांनी कोणते धर्म करावे, धर्म अधर्म म्हणजे काय, याविषयी विचारल्यानंतर शुकाचार्यांनी त्याला काही उत्तर दिलेले आहे। शुकाचार्य म्हणतात, योम पुरा धारणया पयोनिर नष्टां स्मृतिं प्रत्यपरिषतिष्यन् तथा ससर्जेद्यमोघदृष्टिं यथार्थया प्राग व्यवसाय बुद्धी। मृत्यूकाल प्राप्त झाल्यानंतर काय श्रवण करावं, कोणत्या भगवंताचं नामस्मरण वगैरे करावं, याविषयी विचारल्यानंतर शुकाचार्य सांगतात की हे राजा, मनुष्याने कशाचे श्रवण करावे, कशाचा जप करावा इत्यादी साधनांविषयी तू प्रश्न विचारला आहे, तो अतिशय उत्तम आहे। कारण हा प्रश्न सर्व लोकांचं कल्याण करणारा असून चतुर्मुख ब्रह्मदेवादी सर्व देवांना देखील हा अनुकूल आहे। वरीयानेशिते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मविद सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः। म्हणून शास्त्रामध्ये प्रश्न विचारण्याच्या देखील पद्धती सांगितल्या आहेत। काही लोक शिष्य आणि गुरूंचा संवाद असतो, त्यावेळी शिष्याजवळचं अज्ञान नष्ट होण्यासाठी म्हणून गुरूंना तो प्रश्न विचारत असतो। पण काही लोक जे अपरोक्ष ज्ञानी वगैरे असतात ते आपलं उत्पन्न झालेलं ज्ञान दृढ करण्यासाठी म्हणून प्रश्न विचारत असतात। म्हणून शास्त्रामध्ये प्रश्न विचारण्याच्या पद्धती आहेत, त्यानुसार तो प्रश्न विचारलेला आहे। कारण हा जो तू विचारलेला प्रश्न आहे तो ब्रह्मादिकांना देखील संमत आहे। परमात्मतत्व न जाणणारे जे लोक असतात हे या प्रपंचात राहतात। अशा लोकांसाठी म्हणून त्यांना तरुण जाण्यासाठी म्हणून काय करावे, त्यांनी ऐकण्यास, मनन करण्यास, निधिध्यासन करण्यास कोणतं शास्त्र आहे? पण ही शास्त्रे जी आहेत ते अनेक आहेत आणि हे ऐकण्यासाठी मानवाजवळ तेवढा वेळ नाही। कारण जीव हा आपला देह, मुलं, पत्नी यांच्या पोषणासाठी म्हणून सतत धडपडत असतो आणि ते जो द्रव्यार्जन मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो ते साधन हे कसं आहे, व्यर्थ आहे। का तर इहलोकामध्ये ते सुख दिल्यासारखं जरी वाटत असलं तरी परमार्थाला उपयोगाचं नाही। हे सत्य माहीत असूनही
तो त्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच या प्रत्येक जीवाला मृत्यू आहे हे सत्य, त्याकडेही तो दुर्लक्ष करतो. इंद्रियांचे सामर्थ्य कमी होणे, निरनिराळे रोग उत्पन्न होणे, त्यावेळेस समजायचं की आपल्याला न्यायला मृत्यूचे दूत आलेले आहेत, यमाचे दूत आहेत. हे कसं समजतं आपल्याला? हे सत्य समजणार केव्हा? ज्यावेळेस इंद्रियाचं सामर्थ्य कमी होतं आणि एक रोग जडतात, त्यावेळेस समजायचं की आपल्याला आता मृत्यू येणार आहे. हे भरतकुलोत्पन्न राजा, मोक्षाची इच्छा करणाऱ्याने सर्वैश्वर्य असणाऱ्या त्या श्रीहरीचे गुणानुवाद करावे. त्याचं श्रवण, कीर्तन, पूजन हे करावं. श्रवण, कीर्तन आणि स्मरण याने काय होतं तर अज्ञान निघून जातं आपल्याला. श्रवणाने अज्ञान निघून जाते, कीर्तनाने संशय नष्ट होतात आणि स्मरणाने मिथ्याज्ञान जे आहे, विपर्यास, ते निघून जातात. परमात्मा व जीव यांच्याविषयी विचार, योगसाधन, स्ववर्णाश्रमविहित असे धर्मानुष्ठान यांच्या योगाने मृत्यूकाल प्राप्त झाला असता श्रीहरीचे स्मरण होईल. कुणाला प्राप्त होतं, कुणाला स्मरण होतं ते सांगतं. जे वर्णाश्रम धर्माने राहतात, नित्य योगसाधनाधी करतात आणि आपल्याला उचित असा जो वर्णाश्रमाला उचित धर्म जे पाळतात, त्यांना श्रीहरीचे स्मरण राहत असतं. हाच पुरुषांच्या जन्माचा श्रेष्ठ लाभ आहे. हा लाभ होणे म्हणजे श्रेष्ठ आहे. विधिनिषेधाच्या पलीकडे गेलेले अपरोक्ष ज्ञानी मोक्षपदाला जाण्यासाठी म्हणून ते काय करतात? परमात्म्याच्या गुणानुवादामध्ये सदैव मग्न असतात. म्हणून आपण सामान्याने ज्ञानप्राप्ती करू नये असं आहे का? सामान्याने देखील ज्ञानप्राप्तीसाठी परमात्म्याचे गुणानुवाद करावे. हे भागवत पुराण कसं आहे? वेदसंमत आहे. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं. ब्रह्म म्हणजे वेदांत. म्हणजे का तर या भागवतामध्ये वेदामध्ये ज्या ज्या ऋचा आहे त्या त्या ऋचांप्रमाणे प्रत्येक श्लोक आहे. सुरुवातीचाच श्लोक ज्यामध्ये ध्यान करतो या अर्थाने वापरलेला धीमही हा छंदस प्रयोग आहे. त्यावरून समजतं की हे भागवत हे सर्व वेदांचं, ब्रह्मसूत्रांचं, सर्व ग्रंथांचं सार आहे. म्हणून तो सर्वसंमत असा ग्रंथ आहे. द्वापर युगात हे भागवत माझे पिता वेदव्यास यांच्याकडून मी अध्ययन केले याचं. तसे पाहिले तर माझे अंतःकरण परमात्म्याच्या ठिकाणी दृढ होतं. तरीही परमात्म्याच्या चरित्राने आकर्षित होऊन मी या भागवताचे अध्ययन केले. मगाशी आपण पाहिलं प्रश्न विचारण्याचं माहीत असतं, पण ज्ञान दृढ होण्यासाठी देखील प्रश्न करतात. त्याप्रमाणे भागवताचं ज्ञान जरी मला असलं तरी लोककल्याणासाठी म्हणून, समस्त जीवाच्या कल्याणासाठी म्हणून मी ते वेदव्यासांकडून म्हणजेच माझ्या पित्याकडून पुन्हा त्याचं अध्ययन केलं. आणि त्या परमात्म्याच्या चरित्राने आकर्षित होऊन पुन्हा पुन्हा मी त्या भागवताचे पारायणादी केले. तेच भागवत मी तू भगवत भक्त असल्याने तुला सांगतो. अधिकार पाहिजे की कुणालाही सांगतात का रस्त्यावर जातात? इथं आपले वारकरी संप्रदायातले अग्रगण्य धुंडा महाराज नेहमी प्रदक्षिणा आदी करत होते. प्रदक्षिणा करीत असताना काही सांप्रदायिक विद्यामंडळींनी त्यांना काही संशय होते, ते विचारले. रस्त्यावरून जात असताना ते संशय विचारत होते काही. त्यावेळेस ते काय म्हणाले
की ही जागा आहे का, तुम्ही योग्य त्या ठिकाणी या, त्या ठिकाणी सांगतो. म्हणजे स्थळ अधिकार हा ठरलेला आहे, कोणत्या ठिकाणी कोणी सांगावं, कोणाला सांगावं. त्यामुळे हा भगवत भक्त आहे. भगवत भक्त भले तो चांडाळ जरी असला तरी त्याला कथा ऐकवाव्यात असं शास्त्र सांगतं. त्यानुसार इथे अधिकार सिद्ध झालेला आहे. परीक्षित राजा हा अधिकारी आहे, त्यामुळे तो भगवत भक्त आहे. म्हणून मी तुला सांगतो, जे भागवत श्रवण केले असता श्रद्धावान पुरुषाच्या मनात लवकर परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होते. संसारात ज्यांना वैराग्य प्राप्त झाले आहे व ज्यांना निर्भय असणारं असं मोक्षपद मिळवायचं आहे, अशा योगीजनांना परमात्म्याचे नामसंकीर्तनम हे करणं म्हणजे एक मोठं साधन आहे. ज्यांचे अल्प आयुष्य आहे, आयुष्य अल्प आहे ज्यांचे, अशा मानवांना भागवताचा काय उपयोग अशी संशय घेतला, शंका घेतली अशी. तर त्याला उत्तर देतात की हजारो वर्ष जीवन जगून देखील जर परमात्म्याचा गुणानुवाद केलं नाही तर ते जीवन, हजारो वर्षाचं आयुष्य हे फुकट आहे, व्यर्थ आहे. परंतु एक मुहूर्त जरी आयुष्य असेल, पण त्या मुहूर्ताच्या आयुष्यामध्ये परमात्म्याचं नामस्मरण केलं तर ते मोक्षाला कारणीभूत ठरतं. त्याला उत्तम उदाहरण खटवांग राजाचं चरित्र सांगितलं. खटवांग राजाला अल्पायुष्य होता. ठीक आहे म्हणला, माझा अल्पायुष्य मी त्या आयुष्याचं सार्थक करेन. त्याने भगवंताचं नामस्मरण घ्यायला सुरुवात केली आणि आपल्या आयुष्याचं सार्थक करून तो भगवंताजवळ कैवल्य पदाला तो प्राप्त झाला. म्हणून या ठिकाणी खटवांग राजाची साक्ष दिलेली आहे त्याने. हे राजा, परीक्षित राजा, तुला तर 7 दिवस आयुष्य. खटवांग राजाला एक मुहूर्तभर आयुष्य होतं, तुला 7 दिवस आयुष्य. त्या दिवसात काय करू शकणार नाहीस तू. त्यामुळे तू काय कर, मी जे सांगतोय भागवत, त्या भागवतात श्रवण, मनन, कीर्तन, निधिध्यासन आदी सर्व कर. त्यामुळे तुला मृत्यूचे भय वाटणार नाही. मुळात त्याला मृत्यूचं भय नव्हतंच. तो मागच्या चरित्रामध्ये त्यांनी सांगितलं की ब्राह्मणाचा द्रोह केल्यामुळे मला मृत्यूशिवाय दुसरं कोणतं प्रायश्चित्तच नाही हे त्यांनी ठरवलंच होतं. तरी पण सर्व लोकांना शिक्षण देण्यासाठी म्हणून या ठिकाणी म्हणतात की तुला मृत्यूचं भय देखील वाटणार नाही. देह अपत्यावरील आसक्तता सोड. त्यांनी काय करावं, साधन काय करावं, त्या भक्तांनी ते सांगतात. परीक्षित राजाने जन्मेजय आपल्या पुत्राला राज्याभिषेक करून सर्वसंग परित्याग करून तो गंगेच्या तीरावर बसला होता. आता सामान्यांनी काय करायचं, ज्यांना भागवत श्रवण करायचं आहे त्यांनी काय करावं, पुण्यतीर्थात स्नान करावे. स्नानाने काय होतं, बाह्यशुद्धी होते. तर भगवंताचे महात्म्य ऐकल्यामुळे अंतरशुद्धी होते. काही जण म्हणतात मनाने स्वच्छ आहे ना मी, बस काय करायचं हे सोळं ओळं अमुक तमुक म्हणतात. परंतु सूक्ष्म विचार जर पाहिला तर अंतरशुद्धी हे देखील महत्त्वाचे आहे. अंतरशुद्धी कशी होणार, तुम्ही बाहेर शरीर तुमचं स्वस्थ झालं, अंतरशुद्धीसाठी म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं. एकांतात दुर्जन रहित असणाऱ्या त्या ठिकाणी जिथे सज्जनांचा वास आहे त्या ठिकाणी आसन मांडावं, विधीने युक्त आसन मांडावं. नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजन कुशोत्तरम. उत्तर दिशेला कुश असलेलं, फार उंच नाही फार खाली नाही, बसण्यास आपणाला सुखकारक असेल अशा प्रकारे आसनविधी करावा. नंतर पूरक, कुंभक, रेचक ह्याप्रमाणे प्राणायाम करा. मनामध्ये प्रणवाचा म्हणजेच ओंकाराचा जप करावा व आपलं मन महात्म्याच्या, जो परमात्मा आहे, महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास करीत परमात्म्याच्या ठिकाणी आपलं मन लावावं. मन स्थिर झाल्यानंतर, सर्व इंद्रिय स्थिर झाल्यानंतर ध्यानाला प्रारंभ करावा.
परमात्म्याच्या पायापासून त्याच्या मस्तकापर्यंत एक एक अवयवांचे चिंतन त्यावेळेस करत जावं. इतर विषयांकडे मन लावणे. ज्या ठिकाणी लावलेले मन निरतिशय असणाऱ्या आनंदास प्राप्त होते, म्हणजे तोच विष्णूचे उत्कृष्ट असणारं असं ते स्थान आहे. ज्यावेळेस आपल्याला निरतिशय म्हणजे अखंड आनंद मिळतो त्याला विष्णूचं स्थान म्हणतात. आता रजोगुण आणि तमोगुण यामुळे उत्पन्न होणारे विकार हे सांगतात. रजोगुणाने विषयाकडे आकृष्ट करणारं रजोगुण आहे आणि तमोगुणाने कर्तव्य काय अकर्तव्य काय या ज्ञानाविषयी हे मन जे आहे ते विवेकशून्य करायचं, म्हणजे रजोगुण आणि तमोगुणाकडे दुर्लक्ष करायचं. आणि मग जशी तेलाची धार अखंड असते त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी अखंड मन लावावे. तैलधारेयंते मनसी कोडो हरिहल्ली शंभो. हे महादेवा शंभो, तू पापणी लावण्याला जेवढा काळ लागतो क्षण, तेवढं देखील तू जप करायला सोडत नाही परमात्म्याचा. तुझा अखंड जप आहे तसा हे महादेवा रुद्रा तू आम्हाला हरीच्या ठिकाणी जशी तेलाची धार असते त्याप्रमाणे भक्ती दे असं दास म्हणतात. तैलधारयंते मनसी कोडू हरिहल्ली शंभो कैलासवासा गौरीश ईशा असं हरिदासांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तेलाच्या धारेप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी अखंडत असणारी अशी भक्ती करावी. परमात्म्याच्या अखंड स्मृतीने विषयापासून परावृत्त करून ध्यानमग्न व्हावे. ह्या ध्यानमग्नाने रजोगुण आणि तमोगुण यांनी उत्पन्न होणारे आणि उत्पन्न झालेले सर्व मल नष्ट होतात. आता निर्मल होतो आपण. म्हणजे पहिली पायरी झाली पूरक कुंभक रेचक आदी करून प्राणायाम करण्याची. त्याच्या आधी आसन विधीची. आसन सिद्ध करून प्राणायाम केला, योग केला. त्यानंतर मनःशुद्धीसाठी म्हणून परमात्म्याचं ध्यान केलं, निर्मल झालं. एवढं झालं तर संपलं का कार्य आपलं? नाही. अजून ही पुढची पायरी सांगतात की लांबून दर्शन करावं. लांबून करा दर्शन. एवढंच फल नाही तर भक्ती लक्षणात्मक योगाची प्राप्ती हे फल ते पाहिजे आपल्याला. मग परमात्म्याचे ध्यान करणारे जे योगी लोक आहेत त्यांना भक्ती लक्षणात्मक जे मोक्ष आहे त्याची लवकर प्राप्ती होत असते, जे सिद्ध झालेले आहेत ते. याप्रमाणे शुकाचार्यांनी सांगितल्यावर परीक्षित राजाने शुकाचार्यांना प्रश्न विचारला. राजा म्हणतो, विषयवासनारूप दोष नष्ट करणारी जी धारणा आहे ती धारणा आपल्या मताने कोणत्या स्वरूपाची आहे आणि ती कशी करावी हे तुम्ही आम्हाला सांगा. परीक्षित राजाला शुकाचार्य उत्तर देऊ लागले आहे की ध्यान करणाऱ्या पुरुषाने प्रथम एका आसनावर दीर्घकाल सुखाने बसल्यावर प्राणायामाच्या योगाने पुष्कळ वेळ श्वासाचा निरोध करता येईल असा अभ्यास करावा. पहिल्यांदा श्वासाचा निरोध करता येईल हा अभ्यास करावा. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण देतो. स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये असताना तेथील पाश्चात्यांनी त्यांना सिनेमाला घेऊन गेले. ते गेले त्यांच्यावर. सगळा सिनेमा चालला होता, 2-2.5 तास काय असेल तेवढा वेळ. स्वामी विवेकानंद स्वस्थ बसून होते शांतपणे. संपला सिनेमा तरी ते उठले नाहीत, त्यांना हलवलं. मग हळूहळू त्यांचं ध्यान कमी झाल्यावर जागे झालं. त्यावर त्या पाश्चात्याने विचारलं, काय पाहिलं तुम्ही?
ते म्हणले परमात्म्याचं ध्यान पाहिलं. का तर योगाभ्यासामध्ये एवढे ते मग्न होते. म्हणजे शेजारी आपल्या बँडबाजा जरी वाजला तरी आपण आपली समाधी उतरवायची, अशा स्थितीला स्वामी विवेकानंद पोहोचलेले होते. तसं अशा प्रकारे प्राणायामाच्या योगाने पुष्कळ वेळ श्वासाचा निरोध केल्यानंतर इंद्रियांना आपल्या विषयापासून दूर ठेवावं. याप्रमाणे भगवंताचे स्थूल रूपाचे चिंतन करावे. त्या भगवंताचा हा विराट देह सर्वात मोठ्या वस्तूपेक्षाही मोठा आहे. ज्या देहामध्ये भूत, भविष्य, वर्तमान हे तिन्ही काळी असणारे हे स्थावर जंगमात्मक जग दिसून येते. सगळं जग दिसते, इतका प्रचंड मोठा देह आहे त्याचा. हे राजा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अहंकार तत्व व महत्त्व या 7 आवरणांनी वेष्टित अशा या ब्रह्मांडरूपी शरीरात जो विराज नामक पुरुष राहतो त्यालाच वैराट पुरुष किंवा विराज पुरुष म्हटलं जातं. तोच या धारणेचा विषय आहे. पाताल लोक हे त्या विराटरूपी पुरुषाच्या पायाचे तळवे आहेत. रसातल हे त्याच्या चरणाच्या टाचा. महातल हे त्याच्या पायाचे घोटे. आता त्या वैराज पुरुषाचं खालपासून वरपर्यंत वर्णन मगाशी सांगितलं ना, परमात्म्याच्या पायापासून डोक्यापर्यंत चिंतन करावं. सुतल हे गुडघे. विश्वमूर्ती असणाऱ्या त्या परमात्म्याच्या मांड्या म्हणजे वितल आणि अतल. कमरेचा पुढील भाग महितल. नभस्थल म्हणजे नाभी, त्यामध्ये प्रचंड मोठं सरोवर. स्वर्गलोक हे मुख. तपोलोक हे ललाट. सत्यलोक ही हजारो मस्तके असलेल्या त्या आदिपुरुषाची मस्तके. तमोमयी जे इंद्रादिक आहे हे देव हे विराट पुरुषाचे बाहू. दिशा हे त्याचे कान. शब्द हे त्याचे श्रोत्रेंद्रिय. अश्विनी कुमार हे त्याच्या नाकपुड्या. गंध हे त्याचे प्राणेंद्रिय. प्रज्वलित असणारा अग्नी हे त्याचे मुख. अंतरिक्ष लोक हे नेत्रगोलक. गोल असतं नेत्रामध्ये, नेत्रगोलक. सूर्य हा डोळा, चक्षुरेंद्रिय. रात्र आणि दिवस हे या विराट पुरुषाच्या पापणे आहेत. भुवयाचा जो विस्तार आहे ते म्हणजे ब्रह्मदेवाचं स्थान आहे त्या ठिकाणी. उदक त्याची तालू आहे. तालू ते उदक, पाणी. सर्व रस जिव्हेच्या स्थानी आहे. लोकांना उत्पन्न करणारी माया हे त्याचं हास्य आहे. सर्व वेद अनंताचे मस्तक आहे. यम हा दाढा व पुत्रादिकांच्या ठिकाणी असणारी प्रीती हे त्याचे दात आहे. अनंत सृष्टी हे त्याचे नेत्रकटाक्ष. म्हणजे तो आपल्या नेत्रकटाक्षापासून अनंत कोटी ब्रह्मांडाची उत्पत्ती करीत असतो. लज्जा हा त्याचा वरचा ओठ, तर लोभ हा खालचा ओठ. धर्म हे स्तन, तर अधर्म ही त्याची पाठ आहे. सूर्य व वरुण ह्या त्या विराट पुरुषाचे भूषण. समुद्र, कुक्षी व पर्वत ह्या त्या विराट पुरुषाच्या अस्थी आहेत. सर्व नद्या त्या विश्वरूप पुरुषाच्या नाड्या. वृक्ष हे त्याच्या शरीरावरील रोम. अगणित शक्तिमान वायू हा त्याचा श्वासोच्छ्वास आहे. काल ही त्याची गती आहे. सत्व, रज, तम या 3 गुणांपासून उत्पन्न होणारे कार्य ही त्याची क्रीडा आहे. हे कुरुकुलश्रेष्ठ राजा परीक्षिता, मेघ हे त्याच्या मस्तकावरील केस आहे. 2 संध्याकाळ हे त्याची वस्त्रे आहे.
मूल प्रकृती हे त्याचे हृदय व चंद्रमा हे त्याचे मन आहे. ते नाना प्रकारच्या विकारांचा कोश आहे. मन स्थिर नसतं ना माणसांचं, कोणाचंच मन स्थिर नसतं. मन स्थिर करण्यासाठी जे सांगितलं, मन स्थिर झाल्यानंतर हा सगळा क्रम सांगितला आहे. महत्त्व हे सर्वांतर्यामी पुरुषाचे चित्त, रुद्र हे त्याचे अंतःकरण आहे. घोडा, खेचर, उंट, हत्ती हे त्याच्या नखाच्या ठिकाणी व हरिण वगैरे पशु हे विराट पुरुषाच्या कमरेच्या ठिकाणी आहे. लौकिक आणि वैदिक शब्द हे त्याच्या बोलण्याच्या व्यवहाराच्या ठिकाणी आहे. मनो ही त्याची बुद्धी असून पुरुष हा त्याचे राहण्याचे स्थळ. गंधर्व, विद्याधर, चारण, अप्सरा हे त्याचे मधुर स्वर आहे. दैत्य समूहात श्रेष्ठ असणारा प्रल्हाद हा त्या परमात्म्याची स्मरणशक्ती आहे. क्षत्रिय हे त्याचे बाहू, वैश्य त्याच्या मांड्या, शूद्र त्याचे चरण, वसुरुद्रादी जे देवगण आहेत ते, आणि चरु पुरोडाशादी होमद्रव्यांनी जे साध्य होते तो यज्ञप्रयोग त्या परमात्म्याचे कर्म जाणार. हे राजा, अशी ही ईश्वर देहाची जी मी तुला अवयवरचना सांगितली त्या महान विराट स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या बुद्धीच्या साह्याने धारणा करावी. कारण त्या स्वरूपाशिवाय जगात कोणतीही वस्तू म्हणून जे आहे ती राहू शकत नाही. तर सर्व त्याच्यामध्ये आहे. त्याची हे जे लोक सध्याच्या आधुनिक विचारतात ना, हे झाडं कसे उत्पन्न झाले, निसर्ग आहे, पशुपक्षी आहे, हे सगळ्याला उत्तर त्या विराट पुरुषाने दिले. हे राजा, अशी ही ईश्वर देहाची जी मी तुला अवयवरचना सांगितली त्याची धारणा करावी. कारण त्या स्वरूपाशिवाय कोणतीही वस्तू नाही म्हणून सांगितलं. याप्रमाणे विराट पुरुषाच्या या देहाचे अवयवस्थान विशेष असणारं ते तुला मी सांगितलं. या ईश्वराच्या देहाहून मोठे आणि सर्वोत्तम अन्य कोणतंही काहीही नाही. आपल्या मनशुद्धीसाठी योगी लोक या स्थूल रूपाचे ध्यान करीत असतात. पुढे शुकाचार्य म्हणतात की एवं पुराधारणयात्मयोनिर् नष्टानुकृतिं प्रत्यवरुह्य दृश्यन् तथा सर्वेदमोघदृष्टिर् यथा तया प्राग व्यवसाय बुद्धी. प्रथम या अध्यायामध्ये वैराज नामक पुरुषाचं ध्यान करावं ते सांगतात. जीवाच्या हृदयरूप कमलात राहत असणाऱ्या, ज्याला आपण आत्मा असे म्हणतो, जे बिंबरूप आहे, त्याच्या ध्यानाने कोणते फळ मिळते ते सांगतात. हे झालं बाह्य. आता आपल्या अंतर्यामी म्हणजे ध्रुवाच्या अंतर्यामी होते, त्याने ते ध्यान केल्यानंतर बाहेर निघालं. पाहिलं, नारदांना देखील भागवत महात्म्यामध्ये दिलं. नारदांनी हे ध्यान केलं, एक क्षण दाखवलं आणि परत लुप्त झालं. ते हे जे रूप आहे परमात्म्याचं त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला सांगा. शुकाचार्य सांगतात की अशा प्रकारे हे राजा स्थूल असणाऱ्या भगवत स्वरूपाच्या धारणेने प्रसन्न झालेल्या श्रीहरीने प्रलयकाली नष्ट झालेली ब्रह्मदेवाची जी स्मृती होती त्याला पुन्हा उद्दीपित केले आणि निश्चयात्मक आणि अमोघ ज्ञानसंपन्न केल्यानंतर चतुर्मुख ब्रह्मदेव आनंदित झाले आणि पुन्हा त्यांनी ह्या विश्वाची निर्मिती केली. जो परमात्मा मुख्यत्वे सकल वेदानेच वाच्य आहे. परमात्म्याच्या इच्छेने निर्माण झालेला जीव नाना प्रकारे ह्या संसारात कर्मवासनांनी भ्रमण करीत असतो. तो काहीही जाणत नाही. त्यामुळे इंद्र, चंद्र, सूर्य, विविध प्रकारच्या देवता आहेत असंख्य, यांची उपासना करीत बसतो.
पण हे साधन परमपुरुषार्थाला कारण नसल्यामुळे व्यर्थ आहे. श्रमएव हि केवळ श्रमच जाणार. इंद्रादिकांची उपासना करून यज्ञ याग वगैरे करून काय प्राप्त होणार आहे? स्वर्गलोक प्राप्त होणार. स्वर्गलोक प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी काही काळ राहून आपल्या पुण्याचा साठा समाप्त झाल्यानंतर परत कर्माचं फल भोगायसाठी परत पृथ्वीवर यावं. म्हणून हे केलेली जी उपासना आहे ती केवळ श्रम आहे. कारण हे देवसुद्धा सर्व ऐश्वर्यासाठी आपल्याला मोक्ष प्राप्त होण्यासाठी म्हणून परमात्म्याचीच उपासना करतात. मग ते दुसऱ्यांना काय ऐश्वर्य देणार? जे देवादिक देखील मोक्षासाठी परमात्म्याची उपासना करतात ते आपल्याला काय देणार? सर्व शब्दाने वाच्य असणारा तो परमात्माच आहे. सर्वशर्वशिवस्थानुरभूतादिर्निधिरव्यय आहे की नाही? विष्णू शब्द, विष्णू सहस्रनाम, सर्व शब्द. त्यामुळे सर्व शब्दाने वाच्य असणारा परमात्मा. यानी नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतानि. भीष्माचार्यांना युधिष्ठिराने प्रश्न केल्यानंतर त्याने सांगितलं की शब्द म्हणून जे जे आहेत ते सर्व नारायणाचे स्तुतीपर आहेत, परमात्म्याचेच वाच्य आहेत. म्हणून मी तुला काय करतो, जेवढे मला माहिती आहेत आणि नामानी गौणानी, जे गौण आहेत ते मी तुला सांगतो. असंख्य शब्द जे असणारे वेद, पुराण, श्रुती, स्मृती, एवढंच काय आपण बोलतोय आत्ता, त्यातून जे उत्पन्न होणारे आपल्या मुखातून जे वर्ण आहे ते देखील परमात्म्याचे वाच्य आहे. आपल्याला ते समजत नाही, पण ते कुणाला समजतं? लक्ष्मी, वायुदेव यांना ते समजतं. म्हणून आपल्याला समजत नसल्यामुळे त्याचं फळ मिळत. ते समजण्यासाठी गुरुम अभिगच्छेत, समित्पालम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुमभिगच्छेत म्हटलेलं. म्हणजे दोन्ही हात जोडून गुरूंच्या ठिकाणी जाऊन त्यांना नमस्कार करून ही वेदविद्या आम्हाला शिकवा असं सांगावं लागतं, बोलावं लागतं. उपदेश त्यानंतर गुरु करतात. मग जे नामे म्हणून आहे म्हणजे सकल शब्दाचा वाच्य असणारा परमात्मा, कुठं सांगितलं असं? अक्षराणामकारोस्मी. शब्दाची निर्मिती ही अशब्द घातल्याशिवाय होतच नाही. हा स्वर सर्वत्र येतो. व्यंजन जरी असलं तरी ते व्यंजन तयार होत असताना त्याच्यामध्ये अकार असतोच. त्यामुळे सर्व वर्णांमध्ये मी कोण आहे? त्यामुळे शिवाय नसल्यामुळे सर्व शब्द वाच्य हा परमात्मा आहे. इति ब्रह्म. ऐतरेय आरण्यक जे आहे त्याच्यामध्ये सांगितलं. अकार सर्व वागात्मा परब्रह्माभिधायक. गरुड पुराणामध्ये देखील सांगितलं आहे सर्व वाणीचा आत्मा अकार आहे आणि तो परब्रह्माचा वाच्य आहे. म्हणून मी त्या परमात्म्याचीच उपासना करतो आहे असे समजून जे ज्ञानी लोक उपासना करून मुक्त होतात. बाकीच्या देवतेविषयी व्यवहार निर्वाह करण्यासाठी म्हणून त्या देवतेंचा वापर करायचा आपल्याला व्यवहाराला पाहिजे. उदाहरणार्थ सुरुवातीला बसल्या बसल्या परमात्म्याने वरदान दिले गणपतीला, तुझी पूजा पहिल्यांदा केली जाईल म्हणून. गणेशाचं स्मरण करतात. इंद्रादी देवांचं स्मरण करून जे पाहिजे ते आपण घेतो आपल्या निर्वाहासाठी म्हणून त्याचं करा. पण ते करत असताना देखील त्यांच्या अंतर्यामी तूच आहेस. हे विष्णू, हे परमात्मा नारायण रूपाने अनेक रूपाने तू त्यांच्या अंतर्यामी राहतो. गणपतीमध्ये विश्वंभर रूपाने राहतो, इंद्रामध्ये इंद्र रूपानेच राहतो, रुद्रामध्ये संकर्षण रूपाने राहतो. मग त्या रूपांचे नावे घेऊ त्याची पूजा मी करत आहोत तुझ्या अंतर्यामी असे समजून पूजा केली तर ती मुक्तीला साधन होते. परमात्म्याने निर्माण केलेली जमीन आता ते सर्व झालं. आता कोणी म्हणतील
की आम्हाला साधन नको का जगायला, झोप आली तर झोपायला काहीतरी पाहिजे. त्यावर ते सांगतात की परमात्म्याने निर्माण केलेत ना साधनं तुम्हाला. काय काय निर्माण केलं आहे? परमात्म्याने हे जमीन निर्माण केली असताना अंतरूप पांघरुणाची कशाला गरज लागते तुम्हाला? उशी करता हे बाहू आहे, मोठमोठ्या मखमली उशा कशाला पाहिजे? पाणी पिण्यासाठी, भोजन करण्यासाठी. ओंजळ आहे, ओंजळीमध्ये घेऊन अन्न घेऊ शकतात. द्वात्रिंशत् गृहस्थ असतो, 32 अन्न गृहस्थ आश्रमाने खायचे असा नियम आहे. पण आपण तेवढं पाळतो का? पोट भरून खातो, अगदी गाळ्यापर्यंत हेपर्यंत खातो आपण. नियम सगळे मोडतो आपण. मग ते कधी होईल? ओंजळीमध्ये तेवढेच बसते, तेवढं घ्यावं. महर्षी करपात्रीजी महाराज म्हणून होते, त्यांचं नावच करपात्री. संन्यस्त नाव त्यांचं वेगळं होतं खरं, पण पुढे असं झालं की ते एकच हात पुढं करायचे आणि जेवढा ग्रास बसेल तेवढंच घेऊन आपला जीवन जगत होतं. संन्यासाचं इतकं कडक व्रत होतं त्यांचं. पुढे त्यांना करपात्र हेच नाव पडलं. अशा प्रकारचे महात्मे लोक असतात. वस्त्र, दिशा आहेत, वल्कले आहेत, हे सर्व असताना मोठमोठे रेशमी वस्त्र पाहिजेत म्हणून हट्ट कशाला करायचा? बरं ठीक आहे, जाडे भरडे वस्त्र आहेत ते घालावे. कुंभमेळ्यामध्ये लोक येतात बघा, विविध प्रकारचे साधू असतात, अनेक तपस्वी लोक त्यावेळेस येतात. ते दिशेचाच वापर करतात वस्त्राला. वस्त्र असतात का त्यांच्या? मग हे असताना वस्त्राची आवश्यकता काय आहे? लोकांसाठी फळे देणारे वृक्ष आहेत, पाण्यासाठी नद्या काय आटून गेल्यात का? वृक्ष काय फळरहित झालेत का? परोपकारार्थ वहंती नद्या, परोपकारार्थ फलंती वृक्षाः, असं सुभाषित आहे की परोपकारासाठी नद्या वाहतात, वृक्षे फलतात आणि सज्जन लोक देखील परोपकारासाठी. मग खाण्यापिण्याकरिता फळे, पाणी, वृक्ष, नदी हे सर्व असताना आणि झोपण्यासाठी गुहा वगैरे असताना कशाला या बाकीच्या साधनांची, इंद्रियांना चोचले पुरवणाऱ्या साधनांची आवश्यकता आहे? आता काही जण म्हणतात की गुहामध्ये कसं झोपायचं नाही, तिथं सिंह वाघ राहतात, काय करावं? मग सिंह व्याघ्र जर राहत असतील तर अवधूत वेश धारण करणारे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आहे. त्यांना काय होत होतं? तुम्ही अवधूत झालात तर ते मित्र बनतील तुमचे, त्यामुळे ती भीतीही नष्ट होईल. आपल्या अंतःकरणामध्ये स्वतः सिद्ध असणारा जो आत्मा आहे, जो आत्मा शब्दाने वाच्य आहे, त्या सत्यरूपी भगवान विष्णू त्याचे भजन विरक्त पुरुषाने करावे. जसे जीव सुषुप्ती अवस्थेमध्ये असतो, ठीक आहे, माणसाला असा प्रश्न पडतो की आस्तिकवादी जे आहे ते परमात्म्याला मानतात, नास्तिकवादी काय म्हणतात? त्यांना प्रतिप्रश्न विचारतात की अहो तुम्ही म्हणता सर्व परमात्मा करतो, तुम्ही झोपल्यावर कोण करतो म्हणतात, असा प्रश्न करतात. तर त्यावेळेस सांगतात की सुषुप्ती अवस्थेमध्ये जो मुख्य प्राण म्हणून आहे वायुदेव, तो या शरीराचं नियमन करत असतो. त्या मुख्य प्राणाला देखील जन्म देणारा, मगाशी आपण पाहिलं श्वासोच्छ्वासावर, श्वासोच्छ्वास म्हणजे परमात्म्याचा मुख्य प्राण आहे. मग सुषुप्ती अवस्थेमध्ये कोण नियमन करतं आपलं? तो करतो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहून आपल्या इच्छेप्रमाणे आनंदानुभव तो घेत असतो. परमात्मा हा हृदयामध्ये राहतो आणि आनंद उपभोगतो. ज्या वेळेस जीव व्रत, वैकल्य, तपश्चर्या, जप, होम वगैरे करतो त्यावेळी तो परमात्मा त्याचा आनंद घेतो. आणि ज्या वेळेस तो जीव पापादी कर्म करतो त्यावेळेस लगेच बाजूला सरतो, त्याचा लेप लावून घेतो. पद्मपत्र निवांभसी, जसं कमळाच्या पानावर बिंदू पडतो, राहतो कमळावर, पण त्याच्या संपर्क असतो, त्याप्रमाणे हा जीव लेप लागत नाही. तर हा परमात्मा तो सर्व गुण परिपूर्ण असून सर्वांचा स्वामी आहे.
अशा परमात्म्याची पूजादी उपासना नित्य करावी. याचा अनादर पशु वाचून कोण करेल? ज्या जीवाने अनादर केलेला आहे तो वैतरणी नदी जी आहे त्या ठिकाणी त्या वैतरणी नदीच्या संसाररूपी सागरामध्ये तो दुःख भोगत असतो. हे सर्व पाहत असताना कोणता ज्ञानी पुरुष परमात्म्याचा अनादर करेल? हे राजा, कित्येक योगी आपल्या देहातील प्रादेशमात्र म्हणजे टिचभर असणाऱ्या पुरुषाचे त्या परमात्म्याचे ध्यान करतात. त्या पुरुषाला 4 हात, त्या हातामध्ये कमल, चक्र, गदा, शंख वगैरे धारण केलेले आहे. त्याचे मुख प्रसन्न असून डोळे कमलाप्रमाणे प्रफुल्लित आहे आणि विशाल आहे. कदंब केसराप्रमाणे पिंगट वर्णाचे वस्त्रे त्याने परिधान केलेले आहे. रत्नजडित सुंदर बाहुभूषणे धारण केलेले आहे. रत्नजडित मुकुट त्याच्या मस्तकावर असून तेजस्वी कुंडले त्याने धारण केलेले आहे. त्या पुरुषाचे कमलाप्रमाणे कोमल असणारे पाय महान महान असणाऱ्या योग्यांनी आपल्या हृदयरूपी कमलात मध्यभागी ध्यान करण्यासाठी ते धारण केलेले आहे. वक्षस्थळावर लक्ष्मीचे चिन्ह आहे. कंठामध्ये कौस्तुभमणी आणि कधीही न कोमेजणारी अशी वनमाला त्याने धारण केली आहे. संततं चिंतयेत कंठं भास्वत कौस्तुभभासकम्. आचार्य म्हणजे मध्वाचार्य वर्णन करतात की नेहमी परमात्म्याच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे अशा त्या परमात्म्याच्या आम्ही ध्यान करतो. असे ध्यान जे करतात त्यांना अशा प्रकारचा कंठाचे ध्यान करण्याला वैकुंठ प्राप्त होतो. त्याच्या कमरेवर मेखला आहे, पायात मौल्यवान नूपुरे आहे, हातात सुवर्णाची कंकणे आहेत, बोटात अंगठ्या आहेत, त्याचे केस मऊ आणि कुरळे आहेत, ते नीलवर्णाचे आहे, त्यामुळे तो अत्यंत सुंदर दिसतो. प्रसन्न हास्यामुळे त्याच्या मुखास अपूर्व अशी शोभा प्राप्त झाली आहे. त्यामुळे तो आपल्या भक्तावर भ्रुकुटी कटाक्षाने अनुग्रह करतो. याप्रमाणे आपल्या हृदयातील कमलकोशात असलेल्या वीतभर पुरुषाच्या मूर्तीकडे मनस्थिर होईपर्यंत पाहत राहावे. नंतर त्या परमात्म्याचे चरणापासून मुखापर्यंत चरणापासून मुखापर्यंत प्रत्येक अवयवाचे ध्यान करावे. प्रयत्न वाचून ध्यानात येतील असे अवयव आपल्या ध्यानात पूर्णपणे आणून उरलेल्या अवयवांचे ध्यान आपली बुद्धी ज्या प्रकारे भगवंताच्या ठिकाणी स्थिर होईल त्याप्रमाणे करावे. हे राजा, ब्रह्मादी देवही ज्याच्यापेक्षा निकृष्ट आहे अशा त्या परमात्म्याची प्रेम लक्षणात्मक भक्ती करतात. ह्या विराट पुरुषाचे स्मरण नित्य नैमित्तिक कर्म झाल्यानंतर साधकांनी करावे. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग सांगितलेला नाही. नित्य नैमित्तिक कर्म शास्त्र असं सांगतं की अपरोक्ष ज्ञानांना जर पाप पुण्याचा लेप नाही, ठीक आहे, त्यांनी पाप केलं तरी त्याचं त्यांना काही फळ नाही, कारण अपरोक्ष ज्ञानी असतात. परंतु अपरोक्ष ज्ञानी असणाऱ्यांनी देखील नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग करायचा नाही असं शास्त्र सांगतं. याप्रमाणे उपासना करीत अपरोक्ष ज्ञान प्राप्त होईल. नंतर ते देहत्यागाची इच्छा करते. अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देहत्यागाची इच्छा केल्यानंतर त्यावेळी काय करायचं ते सांगतं. इंद्रियाभिमानी देवांचे एकमेकांमध्ये लयचिंतन करायचं. त्यावेळी
त्याने आपले मन, देश, काळ यांच्या ठिकाणी ठेवायचं. म्हणजे याच देशामध्ये मला मृत्यू आला पाहिजे, याच वेळी मला मृत्यू आला पाहिजे, असं काही मनाने चिंतन करायचं नाही. पुण्यक्षेत्राधिकामध्ये मृत्यू यावा किंवा उत्तरायणामध्ये मृत्यू आल्यानंतर पुण्यकारक असतं असं जे म्हणतात त्याची काही गरज नाही. मृत्यू उत्तरायणात व्हावा किंवा पुण्यक्षेत्रात व्हावा असे झाल्यास उत्तम गती प्राप्त होईल असं काही नाही. तर वरील प्रकारे योगसाधनांनीच सिद्धी प्राप्त होते असा दृढनिश्चय करून मनाने इंद्रिय निग्रह करा आणि स्थिर व सुखकारक आसनावर बसून प्राणायामादी करावे. म्हणजे प्राणायामाने प्राणाचा निरोध करा. आता 36 वर्ष ज्यांनी भागवताची सेवा केली, आपले वाण महाराज, काही लोक आक्षेप घेतात एवढ्या पुण्य एवढी सेवा केली, हे केली, पण मृत्यू मात्र नेत्र आला सांगतो. त्याला हे परमात्म्याने दिलेलं उत्तर आहे. स्वतः परमात्मा सांगतात की अशी काही आवश्यकता नाही. त्यांनी पुण्यकालाची आणि पुण्यक्षेत्राची निवड केली पाहिजे असं नाही. ते जिथे असतात तिथे पुण्यक्षेत्र असतं आणि तो काल पुण्य असतो. आणि मृत्यूशय्येवर असणारे ते सतत गीतेचे पाठ पुराण वगैरे सांगत होते. त्यामुळे ते मुक्तच झाले. पुढे वायुगतीच्या स्वाधीन झालेल्या योग्याने आसनावर बसून काय करायचं? अपान वायू त्याचा रोध करायचा. डाव्या पायाच्या टाचेने गुदद्वार त्या ठिकाणी लावायचे. तिथून तो वायू वरच्या मूलाधार चक्रादी 6 स्थानांच्या ठिकाणी सहजतेने आणावा. प्रथम त्या योगाने 4 दल असणाऱ्या मूलाधाराच्या ठिकाणी तो वायू आणायचा. नंतर त्या कमलातून तो नाभी प्रदेशात असणाऱ्या ब्रह्मनाडीत असलेल्या 6 दलाने युक्त असणाऱ्या कमलाच्या ठिकाणी तो आणावा. नंतर 6 दलांनी युक्त असणाऱ्या कमलातून तो वायू उदान गतीने ब्रह्मनाडीद्वारा 10 दलांनी युक्त असणाऱ्या हृदयामध्ये आणावा. नंतर 10 दलांनी युक्त असणाऱ्या कमलातून तो उरुस्थली 12 दलांनी युक्त असणाऱ्या कमलामध्ये तो आणायचा. त्या ठिकाणी प्राणवायू आल्यावर अनेक मार्गांनी तो देहाबाहेर जाण्याची शक्यता असते. त्याच्याकडे लक्ष द्यावं. म्हणून ज्या योगाने तो दुसऱ्या द्वाराने बाहेर जाणार नाही याची खबरदारी घ्या. कारण इथे आल्यानंतर पुढे कान, नाक याच्या वाटे तो बाहेर जात असतो आणि त्याची खबरदारी घ्यायची. परमात्म्याचे अनुसंधान ठेवीत कोणत्याही तऱ्हेने गडबड न करता स्वतःच्या तालुमुलामध्ये त्या ठिकाणी असलेल्या 16 दलांनी युक्त असणाऱ्या कमलामध्ये तो आणावा. त्यानंतर भुवयाच्या मध्यभागी असणाऱ्या 2 दलांनी युक्त असणाऱ्या कमलात त्याला आणावा. त्यावेळी त्या योगाने आपले कान, 2 नेत्र, 2 नाकपुड्या व मुख अशा 7 प्राणमार्गाचा निरोध करावा. तालुमुलाच्या ठिकाणी असलेल्या त्या वायूला भ्रुकुटीच्या मध्यभागी असलेल्या 2 दलाच्या कमलाप्रमाणे असलेल्या चक्राच्या ठिकाणी ठेवावा. त्या ठिकाणी अर्धा मुहूर्त स्थिर राहून जर तो योगी निरपेक्ष असेल तर त्याने अकुंठित ज्ञानदृष्टीने परमात्मपदास जातेवेळी ब्रह्मरंध्राचा भेद करून या शरीराचा त्याग करावा. हे आपोआप फुटतं, ते फटतं, हे ब्रह्मरंध्र असतं आणि ते फुटून तो प्राण निघून जातो परमात्म्याच्या ठिकाणी. संन्यासी लोकांना काही
संप्रदाय असे आहेत ते लीन झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती नारळ पडतात, ते ब्रह्मरंध्र संपूर्ण छेद करतात. त्याचं कारण म्हणजे हे सांगितलेलं आहे. या पद्धतीने देहत्याग केलेल्या योग्यांना कोणती गती प्राप्त होते तसेच किंवा त्यास कोणते स्थान मिळते ते सांगतात. जर याप्रमाणे देहत्याग केलेल्या योगाची दृढतर भक्ती असेल तर तो देहत्यागाबरोबर ब्रह्मलोकास प्राप्त होतो. ब्रह्मलोकात आल्यानंतर पुन्हा उत्पत्तीहीन असा होऊन ब्रह्म सालोक्याला प्राप्त होतो, म्हणजे सालोक्यही त्याला मुक्ती मिळते. या ब्रह्मलोकात योगी भक्त्यादी साधने परिपक्व होण्याकरिता राहतो. तिथे गेल्यानंतर तर संपत नाही. त्या ठिकाणी सालोक्य मुक्तीला गेल्यानंतर तिथं देखील तो भक्तीने परिपूर्ण असतो, तो भक्ती वाढवत जातो. मग त्यानंतर प्रलयकाली ब्रह्मदेवासह स्वयोग्य असणाऱ्या मुक्तीस प्राप्त होतो. म्हणजे त्यावेळेस तिथं भक्ती पूर्ण नंतर ब्रह्मप्रलय काळ होतो आणि ब्रह्मदेवासह स्वयोग्य असणाऱ्या त्याच्या योग्यतेनुसार त्याला मुक्ती प्राप्त होते. काही योग्यांची भक्ती अपरिपक्व असेल तर आकाशात विमानामध्ये बसून संचार करणाऱ्या सिद्धांच्या क्रीडास्थानांमध्ये, म्हणजे कोणते लोक, महरलोक, तपोलोक वगैरे, या ठिकाणी मन इंद्रिय यासह ते राहतात. या महरलोकात जाताना त्यांना अनिमादी अष्टसिद्धी प्राप्त होतात. अनिमा महिमा माया प्राप्ती प्राकामिमीशत्तम अष्टसिद्ध्या म्हणून म्हटलं. म्हणजे त्यामध्ये लहान होणे, मोठं होणे, लुप्त होणे अशा 8 प्रकारच्या सिद्धी. त्रैलोक्याचा म्हणजे भूमी, अंतरिक्ष, स्वर्ग याच्या बाहेर असणारे जे महरलोक आहेत तिकडे ते योगी जातात. हे लोक केवळ अपरोक्ष ज्ञान प्राप्त होण्यासाठी ज्यांनी साधन केले आहे अशा लोकांनाच हे महरलोकादी प्राप्त होतं. केवळ कर्माने हे लोक त्या ठिकाणी जात नाही. नुसतं कर्म करणारे जात नाही, हे सगळं साधनं केली पाहिजेत. जे अपरोक्ष ज्ञानी नित्य ध्यानपर महाज्ञानाने जे युक्त आहे त्यांनाच ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. हृदयाच्या अग्रभागी असलेल्या तेजाने प्रकाशित झालेल्या सुषुम्न नामक ब्रह्मनाडीने देहाबाहेर आलेले आकाशात असणाऱ्या अर्चिरादी मार्गाने वैश्वानराला प्राप्त होतात. वैश्वानर प्राप्तीनंतर त्याचे प्रारब्ध कर्म नष्ट झाले म्हणजे वैश्वानर लोकाच्या वर श्रीहरीचा शुंशुमार नावाचा अवतार आहे. त्या ठिकाणी एक चक्र, त्यामध्ये ते थांबतात. या चक्राच्या आश्रयाने सूर्यापासून तो ध्रुवपदापर्यंत सर्वांचे स्थान आहे. त्या ठिकाणी तिथून पुढं ध्रुवापर्यंतचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी हे योगी लोक राहतात. जो प्राणीमात्रांच्या जठरामध्ये वास्तव करून जीवाने जे खाल्लेलं अन्न आहे, जो पचवतो, तो जो ब्रह्मांडात व स्वर्गलोकात असून प्रकाशित होतो, तो जो आहे तो वैश्वानर शब्दाने श्रीहरीच प्राप्त आहे. अहम वैश्वानर भूत्वा प्राणाम देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तम पचाम्यन्नं चतुर्विधम, गीतेचं त्याला प्रमाण दिलेलं आहे. शरीराच्या दक्षिण बाजूला असणाऱ्या पिंगला नाडीच्या योगाने देहत्याग करणारा अहा नावाची एक संज्ञा अह नावाच्या देवयानाला जातो. शरीराच्या वामभागी असणाऱ्या इडा नामक नाडीच्या द्वारा रात्री नावाच्या पितृयानास तो योगी जातो. इडा आणि पिंगला या नाड्यांच्या मध्यभागी असणारी सुषुम्ना नाडी, त्या नाडीच्या द्वारा देहत्याग करणारा विषुव्रताख्य ब्रह्मयानाला प्राप्त होतो. पिंगला नाडीतून जाणारा ब्रह्मयानाला. आता शंशुमार लोकांपेक्षा वर असणारा मार्ग सांगतात. शंशुमार नामक जो आधारभूत असे जे रूप सांगितले आहे त्या ठिकाणी आल्यावर वैराग्य संपन्न झालेले सूक्ष्मतर स्वरूपाने ब्रह्मज्ञानी लोक त्या वरच्या लोकाला प्राप्त होतात. ज्या ठिकाणी कल्पपर्यंत आयुष्य असलेले देव क्रीडा करीत असतात. कल्पपर्यंत आयुष्य असणारे सगळे देव क्रीडा करण्यासाठी म्हणून त्यांना ते त्या ठिकाणी शंशुमार लोकांमध्ये ठेवले. संकर्षण मुखातून निघालेल्या अग्नीच्या योगाने सर्वत्र त्रैलोक्य दग्ध होत असलेले पाहून
एक कल्पापर्यंत आयुष्य असलेले सर्व सिद्ध सर्वांकडून वंद्य अशा ब्रह्मदेवाचे वस्तिस्थान असा सत्यलोक आहे. त्या ठिकाणी जाऊन राहतात. ज्या सत्यलोकामध्ये शोक जरा मृत्यू हे काहीही नाही. ज्या प्राण्यास भगवंताचे ध्यान माहीत नाही त्यास अपरिहार्य हे सगळं झालं. आता ज्यांना भगवंताचं ध्यानच माहीत नाही त्यांना काय, तर त्यांना सतत जन्ममरणाचे फेरे करावे लागतात आणि दुःख भोगावे लागतात. तसं सत्यलोकात नाही. पृथ्वीच्या अंतर्यामी असणारा अन्नमय अनिरुद्धासह अप नामक अन्नमयात प्राप्त होता. नंतर अप अंतर्यामी असणाऱ्यासह अग्नीमध्ये श्रेष्ठ असणारा प्राणमय म्हणजे प्रद्युम्न त्या ठिकाणी येतात. नंतर ज्योतिर्मय ज्योतीच्या अंतर्गत विष्णुमय ज्ञानीसंग प्रधान वायूकडे प्राप्त होतात. नंतर वायुमय वायवांतर्गत प्राणमय मनोमय अशा परमात्म्याच्या व्याप्तत्वाविषयी नित्यत्वाविषयी किंचित ज्ञापक असलेल्या आकाशस्थित विरिंचीमध्ये प्राणशब्दाने वाच्य असणाऱ्या त्या श्रीहरीमध्ये तो जीव प्रविष्ट होतो. म्हणून भोजन करताना पद्धत आहे म्हणायची, अन्नमय प्राणमय मनोमय ज्ञानमय विज्ञानमय असं परमात्म्याचे हे कोश आहे. हे नावं घ्यायची असतात. आता पंचमहाभूताच्या तन्मात्रा यांचा लय कसा होतो ते सांगतात. योगी लोक पृथ्वीनंतर गंध अप, अग्नीनंतर रूप, वायूनंतर स्पर्श, आकाशानंतर आकाश याप्रमाणे लय पावतात. याप्रमाणे तामस अहंकार लयानंतर तैजस अहंकार प्राण जिव्हा नेत्र त्वचा श्रोत्र यांच्यामध्ये लय होतो. योगीजन या सर्व इंद्रियांद्वारे विषयाचा उपभोग घेत असूनही पुन्हा या लोकाला प्राप्त होत नाही. नंतर तो अहंकार तत्वाला जाऊन मिळतो. तो अहंकार सात्विक राजस आणि तामस असा 3 प्रकारचा आहे. त्यातील तामस अहंकारात पंचभूते इंद्रिये यांचा लय होतो. राजस अहंकारामध्ये 10 इंद्रिय लय पावतात. सात्विक अहंकारामध्ये मनाचा आणि देवाचा त्यामध्ये लय होतो. इतके झाल्यावर तो योगी अहंकारासह वर्तमान लयरूपगतीने महत्त्वाला जाऊन मिळतो व पुढे सर्व गुणांचे लयस्थान अशा प्रकृतिरूप आवरणात तो जाऊन मिळतो. त्या प्रकृतिरूपाने आनंदमय परमात्म स्वरूपी जाऊन तो मिळतो. हे राजा, या भगवत स्वरूपगतीस जो योगी पावला आहे तो मात्र जन्म मरणरूप फेऱ्यामध्ये पुन्हा येत नाही. पंचमहाभूते शब्दादी तन्मात्रा त्याप्रमाणे सूक्ष्म असणाऱ्या जीवराशी व इंद्रिये तदभिमानी देवता यांच्या सान्निधानास यांच्यासह अनादी सनातन असणारा तो भगवान मनस्तत्वाभिमानी विरिंचीगत मानस नामक परमात्म्यामध्ये तो लय पावतो. अहंकार तत्वात असणाऱ्या महत्त्वगत विज्ञानात्मक ज्यामध्ये सत्वादी गुणकार्य नाही म्हणून त्याला निर्गुण म्हणतात, त्या वासुदेवाप्रती तो जातो. याप्रमाणे सायुज्य गतीला तो प्राप्त होतो. जो या संसारात आसक्त होत नाही तो पुन्हा परत येत नाही. तू जो प्रश्न विचारला तोच प्रश्न ब्रह्मदेवाकडून आराधना केल्या गेलेल्या परमात्म्यास ब्रह्मदेवाने पूर्वी विचारला होता व भगवंताने जे उत्तर दिले तेच उत्तर मी तुला सांगितले. भगवान वासुदेवाच्या ठिकाणी ज्या मार्गाने दृढ भक्ती उत्पन्न होईल त्याहून दुसरा असा श्रेयस्कर मार्ग नाही. भगवान ब्रह्मदेवाने विचार करून एकाग्र चित्ताने असं ठरवलं की ज्यामुळे श्रीहरीविषयी भक्ती उत्पन्न होईल तोच मार्ग उत्तम आहे. उत्तम अधिकारी जे आहेत त्यांच्या ठिकाणी वेदादी शास्त्राच्या अभ्यासाने भक्ती उत्पन्न होते.
व त्यामुळे परमात्म्याला ते जाणतात. पण इतरांची काय गती व त्याच्याबरोबर व त्यांनी भक्ती कशी करावी अशी शंका जर आली तर त्याला उत्तर देतात की परमात्मा श्रीहरी सर्वांचा साक्षी आहे. सर्व चेतन राशी अस्वतंत्र असून परमात्मा हाच एक स्वतंत्र आहे हे अनुमानाने आपल्याला कळते. परमात्म्याचे अस्तित्व, कर्तृत्व, सर्वतंत्र स्वतंत्रत्व हे देखील आपल्याला कळून येते. म्हणून हे राजा, मानवांनी सर्व ठिकाणी सर्व काळी एकांतिक मनाने परमात्म्याचे चरित्र श्रवण करावे, त्याचे कीर्तन करावे आणि स्मरण देखील करावे. हेच योग्य आहे, हाच उत्तम श्रेयस्कर मार्ग आहे. अशा प्रकारे परीक्षित राजाने विचारलेल्या प्रश्नांना शुकाचार्यांनी क्रमाक्रमाने उत्तरं दिली आहेत. शुकाचार्य म्हणतात की हे राजा, मानवांमध्ये असणाऱ्यांनी मृत्यूकाल प्राप्त झाला असता काय करावे असे तू मला विचारतो, ते सर्व मी तुला सांगितले. हे राजा, आता सामान्यांचे जे फल आहे त्यांना प्राप्त होण्यासाठी काय काय करावे ते ऐक. आपणास वेदवेत्ता ब्राह्मणासारखं जर तेजस्वी व्हायचं असेल तर त्यांनी ब्रह्मणस्पतीची उपासना करावी. इंद्रियादिकांना पुष्टी प्राप्त व्हावी असं असेल तर इंद्रांची उपासना करावी. संततीची इच्छा असणाऱ्याने दक्ष प्रजापतीची उपासना करावी. ऐश्वर्याची इच्छा असणाऱ्याने लक्ष्मीची उपासना करावी. तेजस्विता प्राप्त व्हावी असेल तर अग्नीची उपासना करावी. आपला पराक्रम लोकांमध्ये वाढावा यासाठी एकादश रुद्रांचे अधिष्ठान करावे. अन्नादिक भक्ष्यभोज्यादीची इच्छा असणाऱ्यांनी आदितीचे पूजन करावे. स्वर्गप्राप्ती व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांनी 12 आदित्यांची उपासना करावी. राज्य मिळावे म्हणून इच्छा असेल तर त्यांनी विश्वेदेवांची पूजा करावी. राज्य असून प्रजेला आपला धाक असावा आणि ममत्व असावं असं वाटत असेल तर साध्य नामक देवांची उपासना करावी. आयुष्याच्या वृद्धीसाठी अश्विनी कुमारांची उपासना करावी. शरीर पुष्ट व्हावे म्हणून पृथ्वीची आराधना करावी. आपण आपल्या स्थानापासून भ्रष्ट होऊ नये अशी इच्छा करणाऱ्यांनी सर्व लोकास आधारभूत असणारी अशी द्यावा पृथ्वी नावाची एक देवता आहे. द्यावा पृथ्वी, देव किंवा द्यावा पृथ्वी यांची उपासना करावी. उत्तम सौंदर्य प्राप्त व्हावे असं जर वाटत असेल तर गंधर्वांचे पूजन करावे. उत्तम स्त्रीची प्राप्ती पाहिजे असेल तर उर्वशी नामक अप्सरेची पूजा करावी. सर्वावर अधिपत्य प्राप्त व्हावे अशी इच्छा असणाऱ्याने ब्रह्मदेवाची आराधना करावी. प्रत्येक कामात आपल्याला यशप्राप्त व्हावे असे वाटणाऱ्याने यज्ञ नामक परमात्म्याची आराधना करावी. द्रव्य प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर वरुणाची पूजा करावी. विद्याप्राप्तीसाठी शंभू रुद्राची म्हणजे शंकराची उपासना करावी. पती पत्नीमध्ये प्रीती उत्पन्न व्हावी असं वाटत असेल त्यांनी पार्वतीची उपासना करावी. धर्माचरण आपल्या करावी सदैव घडावे असे वाटणाऱ्यांनी उत्तम श्लोक असणाऱ्या विष्णूचे पूजन करावे. आपला वंश वृद्धिंगत व्हावा असे वाटणाऱ्यांनी पितरांची आराधना करावी. म्हणून श्राद्धादी चुकवू नये, श्राद्ध वगैरे करावे म्हणजे वंशवृद्धी होते. बलप्राप्त व्हावे असे वाटत असेल तर मरुत नामकाची उपासना करावी. सर्व प्रकारची बाधा दूर होण्यासाठी यक्षांची उपासना करावी. राज्यपद प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर मनूची उपासना करावी. शत्रूचा नाश यासाठी निवृत्ती नामक देवतेची उपासना. अनेक प्रकारच्या विषयभोगाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा असणाऱ्याने चंद्राची उपासना करावी. वैराग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा असणाऱ्याने मायातीत परमेश्वराची आराधना करावी. कोणत्याच फलाची इच्छा न करणारा अथवा सर्व प्रकारच्या सुखाची इच्छा करणारा किंवा मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी अनन्य भक्तीने त्या परमात्म्याची उपासना करावी. हे सर्व काही एका उपासनेमध्ये भगवान विष्णूची परमात्म्याची सतत आराधना केली की हे सगळे फळं मिळतात त्याला. इंद्रादी देवांची आराधना करणाऱ्या पुरुषास भगवत भक्तांच्या संगतीने भगवंताच्या ठिकाणी निश्चल भक्ती प्राप्त होते. इतकेच इहलोकात परमपुरुषार्थाचे मुख्य फल आहे.
याहून सर्व फले तुच्छ आहे. हे राजा, ज्या हरिकथांच्या श्रवणाने गुणापासून उत्पन्न होणारे कामक्रोधादी सर्व विकार नष्ट झाले, विषयांच्या ठिकाणी विरक्ती उत्पन्न होणे, चित्त प्रसन्न होणे, मोक्षप्राप्तीविषयी संमत असलेला मार्ग जो आहे त्याविषयी असणारा भक्तियोग तो आपल्याला प्राप्त होतो. त्या हरिकथा श्रवण कराव्यात म्हणून श्रवणाच्या आनंदाने तृप्त झालेला कोणता माणूस हरिकथेविषयी प्रीती बाळगणार नाही. याप्रमाणे शुकाचार्यांनी परीक्षित राजाला सांगितलं. असे सुहृतांनी सांगितल्यानंतर शौनकादी ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला आहे की हे सुता, याप्रमाणे परीक्षित राजाच्या प्रश्नास शुकाचार्यांनी उत्तर दिल्यावर पुन्हा परीक्षित राजाने अपरोक्ष ज्ञानी असणाऱ्या त्या शुकाचार्यांना जे काही विचारले ते आम्हाला सांगा. हे ज्ञानसंपन्न सुता, तो सर्व प्रश्नोत्तर संवाद ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे. तरी याप्रमाणे सांगा. सामान्यतः साधू लोक सभेमध्ये ज्या कथा या साधूंच्या कथा सभेमध्ये होतात त्या भगवत संबंधी असतात. त्यामध्ये जो प्रसिद्ध असणारा पांडवनंदन परीक्षित राजा मोठा भगवत भक्त होता. लहानपणात ज्यावेळेस लहान मुलं क्रीडा करतात त्यावेळेस तो हरिभजनामध्ये रत असायचा. कृष्णाची पूजा करायचा, खेळाकडे दुर्लक्ष असायचं. भगवान शुकाचार्यही केवळ ईश्वर भजनात तत्पर होते. तेव्हा शुकाचार्यासमान वक्ता, परीक्षित राजा समान श्रोता हे सर्व असल्याने सर्व साधूंच्या समुदायात अनेक प्रकारांनी वर्णन केलेल्या भगवंताच्या मधुर कथा एवढंच तिथं झालं असेल, अन्य कथा झाल्या नसतील. म्हणून हे सुता, नित्य उदय व अस्त पावणारा सूर्य पुरुषाच्या आयुष्याला हरण करत असतो. पण जो पुरुष आपल्या आयुष्याचा जो भाग भगवत कथा श्रवणामध्ये घालवतो तोच त्याला सार्थकी लागतो. त्या व्यतिरिक्त घालवलेला काल हा व्यर्थ आहे. नुसतं जगणं, श्वासोच्छ्वास घेणं, खाणं पिणं हे सर्व पशु वगैरे करतातच. तेव्हा ज्याच्या कर्णपथावर त्या गदाग्रज असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण यांच्या कथा गेल्या नाही तो नर असून देखील पशु समजावा. हे स्वतः भगवान श्रीहरीच्या लीलेचे ज्याने आपल्या कानाच्या द्वारे श्रवण केले नाही त्या पुरुषाचे कर्ण म्हणजे बिळे आहेत. ज्या पुरुषाच्या जिभेने भगवंताच्या कथांचे गायन केले नाही ती जीभ म्हणजे बेडकाप्रमाणे ढराव करणारी नुसती आहे. ज्या पुरुषाने आपले मस्तक परमात्म्याचरणी ठेवले नाही त्या पुरुषाचे मस्तक म्हणजे पापोटे किंवा किरीट ठेवण्याचे खुंटाळे आहे. ते देहाला बहार आहे. दैदिप्यमान सुवर्णाच्या कंकणाने भूषित असलेल्या हातांनी जर श्रीहरीची पूजा केली नाही तर ते हात देखील अमंगल आहे, प्रेतासारखे आहे. मानवाने आपल्या नेत्रांनी विष्णुमूर्तीचे दर्शन घेतले नसेल तर तो मोराच्या पिसाऱ्यावरील जसा व्यर्थ असतो डोळा, मोराच्या पिसाऱ्यामध्ये मध्यभागी डोळा असतो तसे ते डोळे समजावे. मनुष्याचे पाय श्रीहरीच्या क्षेत्राच्या ठिकाणी जात नसतील तर ते वृक्षाप्रमाणे समजावे. जो मानव भगवत भक्तांची चरणधूळ आपल्या मस्तकाधिकावर धारण करीत नाही तो जिवंत असो प्रेताप्रमाणे समजावा. म्हणून ज्या ठिकाणी गोपिकांनी क्रीडा वगैरे केली त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवंत राहिले, भगवंताची चरणधुळी लागली ते गोपीचंदन संपूर्ण वैष्णव लोक नित्य धारण करीत असतात. श्री विष्णुचरणी समर्पण केलेल्या तुळशीचा गंध ज्या नाकाने ग्रहण केला नाही तो माणूस प्रेताप्रमाणे समजावा. स्वतः किंवा दुसऱ्यांनी उच्चारलेल्या श्रीहरीच्या नावाने ज्यांचे हृदय किंवा नेत्र यांमध्ये आनंदाश्रू येणे, अंगावर रोमांच उभे राहणे इत्यादी लक्षणांनी प्रेमाने सद्गतीत ज्यांची भक्ती होत नाही ते लोखंडाप्रमाणे कठोर आहेत असतात. यास्तव हे सुता तुम्ही आमच्या मनास अनुकूल आणि आनंद देणारे भाषण केलं. म्हणून परीक्षित राजाने जो प्रश्न शुकाचार्याने केला व भगवत भक्ता श्रेष्ठ अशा शुकाचार्य यांनी जे प्रश्नाची उत्तरे दिली
ती तुम्ही मला सांगा. अशा प्रकारे कथन करून पुढे सूत काय सांगतात हे आपण उर्वरित यथाशक्ती पाहू. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयं यान्ति दुःखानि यन्नामतः. अक्षरो योजनः सर्वदैवामृतः कुक्षिकं यस्य विश्वं सदा जादिकं प्रीणयामो वासुदेवं. देवता मण्डलाखण्डमण्डनं तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मन्त्रविदस्सु मङ्गलाः. क्षीमं न विन्दन्ति विनायकर्पणं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. भवे भवे यथा भक्त्युत्पादयोस्तव जायते तथा पुरुषो योगेश्वराधस्त्वमेतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं. तन्नमामि हरिं परं तन्नमामि हरिं परं. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. रुक्मिणी माता की जय. सत्यभामा माता की जय. राधिका माता की जय.